नमस्कार मित्रांनो, मी EOWच्या ऑफिसमध्ये आहे. DCP EOWकडे माझी हिअरिंग आहे. हजारो कोटीचा फ्रॉड आहे आणि मी आता DCP EOWला भेटायला चाललो आहे हिअरिंगमध्ये. नंतर आल्यावर नो ॲडमिशन विदाउट कमलाकर शोणा लिहा. ठीक आहे. इथे नो ॲडमिशन विदाउट परमिशन हे जे लिहिलेलं आहे ते कुठल्या कायद्याखाली लिहिलेलं आहे? कारण पब्लिक पोलीस स्टेशन आणि पोलीस ऑफिसेस हे पब्लिक स्पेस आहे, त्यामुळे इथे नो ॲडमिशन विदाउट परमिशन हे कुठली खाजगी मालमत्ता आहे का हा प्रश्न उद्भवतोय. त्यामुळे आमचे पोलीस हल्ली स्वतःला काय खाजगी मालमत्ता समजायला लागलेले आहेत का हा प्रश्न आता उद्भवायला लागले. हां येतो ना, माझी एंट्री करते. 987 0987 987 359. थँक्यू. चला सर, मी आता DCP EOWच्या ऑफिसमध्ये या निमित गोयल जे आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये चाललोय. नाही, मला तुमच्यावर विश्वास नाही, अजिबात EOWवर विश्वास नाही. ठीक आहे, मोबाईल तर नाही कशाला, कुठल्या कायद्याखाली? यार शैलेश, अच्छा हो, आमची हिअरिंग चालू आहे. हा, कोणी म्हटलं कोणी हिअरिंग आहे, दरवाजा उघडा पाहिजे मला, मी सर्व डॉक्युमेंटेशन आणले. हा नाही कोणी म्हटलं असं पब्लिक आहे मला? साहेब मी 68 वर्षाचा म्हातारा आहे, मला तुम्ही थांबवू शकत नाही कोणाला आत यायला. कुठल्या कायद्याखाली सांगते मला सांगा, मला कायदा दाखवा, मी येत नाही. असं थोडी चालणार आहे. तुम्ही काही कायदा करणार का? हे बोर्ड लावलं हे चुकीचं आहे. ठीक आहे, ऍट अ टाइम एकच माणसाचं हिअरिंग होऊ शकतं. हिअरिंग आहे, पण माझ्या बरोबर आहेत ते, मला मदत करायला आलेत ते. काही कायदा करायला लागलात पोलीस हल्ली. हा सर, पोलिसांनी कायद्यात राहून कामं करावं ही नम्र विनंती. आम्ही मालक आहोत, आमचं तुम्ही सत्कार करावा, इज्जत द्यावी. कायद्याच्या विरुद्ध जाऊन एका माणसाने यावं, मोबाईल बाहेर ठेवावं, हे चालणार नाही. डिनाय झालं म्हणून सांगा मला, काय डिनाय झालं मला सांगा. कॅन्सल केलेलं आहे अपील, आपण रिशेड्यूल करू. सांग. नाही मला आज जाऊ द्या, मी ते आलोय, 68 वर्षाचा म्हातारा आहे मी. तुम्ही मला इथे बोलून डिनाय केलंय म्हणजे काय? मला आज जायलाच पाहिजे, मी जाणार आहे. तुम्हाला अरेस्ट करायचं असेल तर करा, मला कोणाला अरेस्ट करायचं या, मला पटकन अरेस्ट करा. वरिष्ठ असेल तुमच्यासाठी, माझ्यासाठी सेवक आहे. 2 मिनिटं थांबा. हा 2 मिनिटं थांबा. एका वेळेस एकच पर्सन. कोणी म्हटलं मला कायदा दाखवा? काय इथे सीट केवढं कशाला ठेवलेत? तिथे एवढे सीट कशाला ठेवलेत? मी काय बोलतोय साहेब, माझ्याशी कायदेशीर बोला. मी काय बोलतोय, कोणी सांगितलं हिअरिंग पब्लिक हिअरिंग आहे? माझ्याकडे डॉक्युमेंटेशन आहे. आपण डोर ओपन ठेवू त्याच्याबद्दल. नाही, मला हे पाहिजे बरोबर. मी 68 वर्षाचा म्हातारा आहे, मला बरोबर पाहिजे. डिनाय केलं. तुम्ही कुठला डिनाय करता? काय मला लेखी द्या डिनाय करता म्हणून. पत्र देतो, 5 मिनिटं थांबा. अरे काही कायदा चालू आहे, घाबरतात का आम्हाला भेटायला? हजारो कोटीचं लफडं आहे आणि तुम्ही आम्हाला भेटत नाही म्हणजे काय? मोबाईल बंद करून नाही, मोबाईल नाही बंद करणार. मला कायदा दाखवा. मला त्यांनी तोंडी सांगून द्या मोबाईल बंद करायला. ते तोंडी सांगून द्या मला मोबाईलवर. नाही, मला त्यांच्याशी बोला. तुम्ही कोण आहात? मी नाही ओळखत तुम्हाला. मला गोयल साहेबांशी भेटायचं आहे. गोयल साहेब मला कॅमेऱ्यावर सांगून दे मोबाईल बंद करा. तुम्ही मला सांगू, तुम्हाला अधिकार प्रत्येक पर्सनली सांगितलं पाहिजे. मोबाईल ठेवला तर तुमच्याशी बोलतील ना. नाही, मोबाईल कशाला ठेवायचं? मोबाईलवर बोला. घाबरता कशाला मोबाईलवर बोलायला? मोबाईलवर बोलायला कशाला बोलायचं? मोबाईलवर बोलायचं. हायकोर्टाचे डायरेक्शन्स आहेत, कुठल्याही पब्लिक सर्वंटचा तुम्ही व्हिडिओ काढू शकता काम करते वेळी. हिअरिंगच काढायचं आहे. तुम्ही हिअरिंगमध्ये खोटे दस्तावेज तयार करताय. तुमची PIO वगैरे सर्व खोटे सबमिशन्स करतायत. तुमचे आयोग खोटे सबमिशन्स करतायत. हे लोकांना कळू द्या. हजारो कोटीचे फ्रॉड EOW कसं काय खोटं करतं हे लोकांना कळलं पाहिजे. मला भेटत नाही म्हणजे काय? ते माझे सेवक आहेत. माझ्या टॅक्स पेअरचे पैसे घेतात, पगार घेतात. मला लीजशीर अपॉइंटमेंट दिलेली आहे त्यांनी. आणि जरी अपॉइंटमेंट दिली नाही तरी 13/1/2025च्या JR प्रमाणे
2 तास पब्लिकला विदाउट प्रायर अपॉइंटमेंट्स तुम्ही भेटू शकता. कुठल्याही डीसीपी, जॉईंट सीपी, सीपीच्या ऑफिसमध्ये दादागिरीने घुसा. कारण जी आर आहे की दररोजचे 2 तास पब्लिकला विदाउट प्रायर अपॉइंटमेंट तुम्ही भेटू शकता. हे घाबरतात लोकांना, कारण ह्यांना सर्व आयुष्यात खोटंच काम केलेलं आहे. जर माझं खोटं असेल तर ऑर्डर कॉपी देतो. कसली ऑर्डर कॉपी? हिअरिंग घ्या माझी. हिअरिंग कशी नाही घेत? कशी हिअरिंग झाली? हिअरिंग झालेलीच नाही आहे. नाही चालणार. 112ला फोन कर, पोलिसांना फोन कर. तुम्ही नाही जाणार. मी हिअरिंग झालेलीच नाही तर हिअरिंग झाली कशी म्हणता तुम्ही? ऑर्डर कॉपी देतो ना तुम्हाला. नाही, कसली ऑर्डर? हिअरिंग झालीच नाही तर ऑर्डर कशी देता तुम्ही? सेकंड अपील कसा? मी तुम्ही पोलिसांना बोलवा. सर मी यू अरेस्ट मी. सर यू अरेस्ट मी. सर सब वो तो आज अपील की है सर. सर मला अरेस्ट करा तुम्ही. नाही, हिअरिंग न होता तुम्ही कसे का ऑर्डर म्हणताय? नाही, आय विल नॉट अलाउ दॅट. यू कॅनॉट फोर्स मी. सर सरकारी ऑफिसमध्ये जसं आहे, सुप्रीम कोर्टची जजमेंट आहेत, मी घेऊन आलोय. तुम्ही हिअरिंग न घेता ऑर्डर पास करता. सर विद ऑल ड्यू रिस्पेक्ट आई सैल्यूट यू. आई हैव नो. तो हमने लिखित में आदेश दिया. सर आपने हियरिंग, आपको हियरिंग लेना है, आपने हियरिंग क्यों नहीं लिया? जाने दीजिए. आपने हियरिंग क्यों नहीं लिया? नहीं, मला अरेस्ट करा तुम्ही. हात लावायचा नाही. ठीक है, ठीक, बाहर निकाल दीजिए. नहीं नहीं, आप हाथ लगाएगा तो आप हाथ निकाल के कोर्ट एक्शन कर दीजिए. तुम वीडियो रिकॉर्डिंग कर लो. ठीक है, आप वीडियो रिकॉर्डिंग नहीं, आपने ऑर्डर क्यों नहीं? आपने सर आप तुम्ही हाँ करो आप आपने हियरिंग क्यों नहीं लिया? आपने हियरिंग लिखित में दे रहे हैं हम. नहीं, मगर आपने हियरिंग क्यों नाही लिया? तुम्हाला. तुम्ही ऐका, 2 मिनिटं ऐकाल तर. तुम्ही हियरिंग का नाही घेतली? 2 मिनिटं ऐका ना. तुम्हाला त्याचे अरे तुम्ही घाबरता कशाला हो? खरं काम करा ना. रिझन देतो. रिझन कसलं रिझन? हिअरिंग नाही घेतली तुम्ही. हिअरिंग का नाही घेतली? मग मला बोलवलं कशाला? 68 वर्षाच्या म्हाताऱ्याला बोलवलं कसं काय तुम्ही? तुम्हाला त्यासाठीच ऑनलाईन ऑनलाईन कशाला? मला या इकडे. तुम्ही बोलत ऐका तर. मैंने आपके अहो, मी काय बोलतोय, तुम्ही 2 मिनिटं ऐकाल तर. तुम्ही ऐकतच नाही काय सुद्धा एक शब्द पण. तुम्ही बरोबर नाही. बाहेर बसा, तुम्हाला ऑर्डर देतो मी. कसली ऑर्डर देता तुम्ही? जी ऑर्डर झालेली आहे ती ऑर्डर कसली? देतो पण ना. हिअरिंग झालीच नाही त्याचं काय? मी काय बोलतोय तुम्हाला तेवढंच तुम्ही फक्त ऐका. तुम्ही बाहेर बसा. एवढी तुम्हाला त्याची दादागिरी चालते का? लेखी तुम्हाला कारण देतात ना ते. लेखी कारण द्यायचा प्रश्न कुठे येतो? मला बोलवलं कशाला? 2 मिनिटं ऐकून मला घ्या. बोलवलं 2 मिनिटं. कशाला? मी काय बोलतो ऐकून तर घ्या तुम्ही. हा सर बोला बोला. तुम्ही आरटीआय ऍप्लिकेशन लेखी केलं की नाही केलं? हा बोला. त्याचं आम्ही तुम्हाला लेखी उत्तर दिलं. बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लेखी कळवलं की तुम्हाला इथे आरटीआय उपस्थित कळतं राहा. का? मी तुम्हाला काय बोलतोय, माझं प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला आरटीआय कळतं तुम्ही का? मला समजावा. मी तुम्हाला तेच बोलतोय. आरटीआय मध्ये तुम्ही हिअरिंग ऐकून घ्यायची आरटीआय परिस्थिती तुम्हाला झालं तर मी नाही, सांगतो. तुम्हाला मी आरटीआयची बोलतोय. ट्रेनिंगच बोलत नाही आहे म्हणून मी सांगतो. मी काय बोलतोय, आरटीआयचं हिअरिंग तुम्हाला घेतलं. लेखी उत्तर दिलेलं आहे. आरटीआयचं तुम्हाला लेखी उत्तर द्यायची प्रोसेस त्यासाठी पण वेळ नाही घालणार. त्याची कारण तुम्हाला तिथे देतील ना. आरटीआयचं तुम्हाला हिअरिंग. लेखी कारण देतोय ना सर आम्ही. तुम्ही मला बोलायलाच देत नाही देणार. आता तर देणारच नाही. मग अरे तुम्ही कोण नाही देणार? मी काय सांगतो तुम्हाला, लेखी उत्तर देतो. तुम्हाला बाहेर थांबा तुम्ही. आरटीआयच्या हिअरिंगला तुम्ही बोलवून हात लावायचं नाही. ऑफिसमध्ये तुम्ही रिक्वेस्ट तयार करू नका. तुम्ही विनाकारण त्रास. मी रेकॉर्डिंग करतोय तुम्ही तुमचं. रेकॉर्ड करा. मला प्रॉब्लेम नाही. आरटीआयचं हिअरिंग न घेता हे निमित गोयल यांच्याशी अहो, मी माझी काय बोलतो तुम्हाला, यांच्याशी तुम्ही बाहेर माझी तर थांबाल. यांच्याशी माझी पर्सनल दुश्मनी अजिबात नाहीये. ते अतिशय चांगले माणूस आहेत. पण ऍज ए फर्स्ट अपिलेट अथॉरिटी त्यांनी जर हिअरिंग न घेता हे ऑर्डर पास करत असतील तर हा कायद्याने गुन्हा आहे व ह्यांच्यावर एफआयआर आता रजिस्टर होईल. मला धमकी देतात पोलिसांना बोलवा आणि आत घाला. मी काही चुकीचं केलेलं नाही. मी यायच्या अगोदर आझाद मैदान पोलीस स्टेशनला रेकॉर्डिंग करून आलोय की मला माहिती आहे की एओडब्ल्यू काय काम करते ती आणि ते सर्व रेकॉर्डिंग घेतलेलं. त्यामुळे तुम्ही मला पोलिसांची धमकी देऊ नका. 83 बॅचचा मी सिलेक्ट झाले होतो. तुमचं पोलीस वर्किंग संपूर्ण माहिती आहे. मला धमकी द्यायचा प्रश्न येतच नाही तुमचं. हे मला आयपीएस लोक असे अरे किती चांगले आयपीएस आहेत जे आता ठाण्याचे सीपी आहेत. किती छान बोलतात ते बोलून आमच्याशी हे घाबरतात बोलायला मी आम्हाला. काय बोलतो, हो सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. तुम्ही बाहेर तर थांबा. तुम्ही बोलतच नाही काय. तुम्ही कंटिन्यू तुमचं चालू आहे. मग बरोबर आहे. मालक आहे मी. तुम्हाला मी मालक आहे. तुम्ही लाईव्ह रेकॉर्ड हा बोला 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 ना बोला. बसा हा बोला तुम्ही बोला. तुम्ही काय बसा डिनाय तरी इथे केलं 2 नाही? मिनिटं. काय डिनाय केलं बोला. मी काय बोलतो काय तुम्हाला, डिनाय तुम्ही लाईव्ह live रेकॉर्डिंग नाही recording करू शकत. कोणी तुम्ही सांगितलं? हे तुमच्या बघा, हे अगोदरच्या तुमच्या- सर्व डीसीपीचे तुमच्या केलेलं आहे. personal- तुमच्या Joint पर्सनल CP चं आरटीआय केलेलं बद्दल आहे. तुमच्या हा? पर्सनल आरटीआय बद्दल तो हिअरिंग आहे. ते काय पब्लिक हिअरिंग नाही. पब्लिक हिअरिंग आहे. तुम्हाला मी काय बोलतो, कळतं तुम्ही तुम्हाला बसा 2 तुम्हाला मिनिटं. कायदा माहिती अहो, नसेल मला नाही माहिती, मला शिकवा तुम्ही. मी काय बोलतो, काढ रे बसा तरी. काढ रे हे बघ. बसाल तर समजेल. नाही नाही तुम्ही मला माहिती आहे. बसा जरा 5 मिनिटं. मी तुम्हाला नाही 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 तुम्हाला दाखवतो. तुमच्या साहेबांना शिकवा जरा. हो, ठीक आहे. आपण हे बघा काय करायचं पब्लिक हिअरिंग हे बघा. आहे मान्य. हे बघा ओपन हे मध्ये काय म्हणतायत तुम्हाला की रिगार्डिंग कंडक्टिंग हिअरिंग ऑफ द सेकंड अपील अँड
कंप्लेंट्स ओपनमध्ये झालं पाहिजे. हे मी डॉक्युमेंट घेऊन आले. पण हे जे काय गोयल साहेब आहेत ते डॉक्युमेंट्सला घाबरतात कारण त्यांनी खोटे दस्तावेज तयार केलेले आहेत आणि त्यांच्या PIOला तो बेसिक. मी त्यांना हा प्रश्न केलेला आहे की RTIचं ट्रेनिंग तुम्हाला आहे का. त्यांनी मला जे मेल पाठवलेला आहे ते त्यांनी मला लिंक पाठवलं आहे. लिंकमध्ये त्यांनी मला टाईम, डेट, नाव सर्व लिहिलं पाहिजे. म्हणजे यांनाही, म्हणजे गोयल साहेब तुम्हाला नमस्कार करतो. ॲज अन IPS ऑफिसर, तुम्ही आमचे IPS ऑफिसर आहात, मी तुम्हाला नमस्कार करतो, सलाम करतो. पण ॲज ए फर्स्ट ॲपिलेट अथॉरिटी तुम्हाला RTIचं ज्ञान नाही. तुम्ही घाबरता आम्हाला भेटायला. कारण जर तुमच्यात खरेपणा असेल तर तुम्ही आम्हाला भेटला असतात. तुम्ही रेकॉर्डिंग करायला का घाबरता. कारण तुमच्यात खोट आहे आणि म्हणून हे घाबरतो. लोकांनो, प्रत्येक RTI ॲप्लिकेशन अपील हे व्हिडिओ रेकॉर्डिंग करा. तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही. आणि पोलिसांची धमकी तर बिलकुल देऊन घाबरू नका. कारण तुम्ही असे काय वाटत असेल तर त्या लोकल पोलीस स्टेशनला जाऊन एक ॲप्लिकेशन करा की मी व्हिडिओ रेकॉर्डिंग करणार आहे, कायदेशीर करणार आहे. पण हे जर काय केलं तर हे तुमच्या बाजूनी एक एव्हिडन्स राहील. त्यामुळे पोलिसांच्या धमकीला घाबरू नका. चांगले पोलीस ऑफिसर्स आहेत. आता आशुतोष डुबरे म्हणून जे CP आहेत ठाण्याचे, अतिशय सुंदर ऑफिसर आहेत. माझ्याशी त्यांचे चांगले संबंध होते, अतिशय छान. पण हे कारण ते खोटे करत नव्हतं ना. इथे चुकीचं केल्यामुळे यांना मला भेटायला मला कुठलाही IPS ऑफिसर जो खरं काम करतो ना तो कधीच घाबरत नाही. पण जे खोटे काम करतात त्यांना मी कायदेशीर प्रश्न विचारल्यानंतर त्यांची अवस्था खराब झाल्यामुळे हे नाटक करतात. मला हिअरिंगला बोलून यांनी हिअरिंग दिली नाही आणि हे ऑर्डर पास करतात मला ऐकल्याशिवाय. हे फार वाईट गोष्ट आहे. या देशाला, या मुंबईला, या महाराष्ट्राला हे घातक आहे आणि ह्या सर्वांची आपण दखल घ्यावी की असं होऊ नये. जय हिंद. मला पोलिसांची धमकी दिलेली आहे. मला घेऊन जाऊन द्या पोलीस, मला काही प्रॉब्लेम नाही. लोकांना कळलं पाहिजे की पोलीस कसं वागतात. जर या चालू दे पान कॅदन येतं म्हणून होती तशी येत होतं. देशाचा नाश चाललाय, नाश. पोलीस ऑफिसर्सना हे लिहितात परवानगीशिवाय आत येऊ नये, परवानगीशिवाय आत येऊ नये. यांच्या वडिलांचा वडिलोपार्जित बिझनेस आहे का हा. पब्लिक सर्वंट आमचा पैसा घेतात आणि कुठल्या कायद्याखाली इथे सेक्शन का नाही लावले. इथे CRPCच्या कुठल्या सेक्शन खाली ॲडमिशन नाही आहे म्हणून सांगा. तुम्ही भेटत नाहीत, ऑर्डर देत नाहीत, माणसाला इन्व्हेस्टिगेशनची वाट लावून टाकताय. तुमच्यावर कोर्टाने ताशेरे ओढलेले आहेत. कोर्टाने 4 ताशेरे ओढलेले आहेत EOWच्या ऑफिसर्सवर. Hello, Alma Samsari. Contact. Okay, I have not received a demand note from them. I will get a investigation from them on WhatsApp. लोगों, RTI अपील की हियरिंग सुनवाई होनी ही चाहिए. वो ऑनलाइन जबरदस्ती नहीं कर सकते हैं.
पर्सनल हियरिंग अगर एपिलेंट को नहीं करना है और ऑनलाइन करना है तो मान्य है, मगर यहाँ जो हमारे डीसीपी साहब है, मुझे उनसे पर्सनल कोई दुश्मनी नहीं है, पर्सनल लाइफ में उसको सभी लोग अच्छे बोलते हैं, मगर ये जो फर्स्ट अपीलेट अथॉरिटी है मुझे अपील सुनने के लिए बुला के बोलते हैं कि हम ऑर्डर पास करेंगे मुझे सुने बगैर। क्यों? कि वो डर गए थे कि मेरे वीडियो चालू है और वीडियो रिकॉर्डिंग के सामने वो एक्सपोज हो जाएंगे। उनको बेसिक आरटीआई के बेसिक प्रिंसिपल्स मालूम नहीं थे कि ऑप्शन 2 होता है, ये एक ऑप्शन नहीं दे सकते हैं। ये अगर बेसिक प्रिंसिपल हमारे डीसीपी लेवल के लोगों को आरटीआई के बारे में नहीं मालूम तो ये हमको क्या नॉलेज जस्टिस दे सकते हैं। ये कहते हैं कि इन्वेस्टिगेशन की आगे की जो कड़ी है वो नहीं बताएंगे, जबकि डीजी महाराष्ट्र पुलिस ने कहा है कि कंप्लेनेंट को हर चीज देना चाहिए, उसके सभी डॉक्यूमेंट्स में लेके आया हूं। और इसीलिए मैं यहां आने के पहले मुझे पता था कि ये डीसीपी मुझसे डरते हैं और इसीलिए मैंने आजाद मैदान पुलिस स्टेशन में इनके खिलाफ रिपोर्ट लिखवाई थी कि ये वहां कुछ भी कर सकते हैं। और इसीलिए मैंने प्रोटेक्शन के लिए वहां प्रोटेक्शन के लिए पुलिस मांगे थे, उसकी वीडियो भी मैंने फेसबुक पे डाली है। वो बोले कि पुलिस से मिलने के लिए आप क्यों डरते हो? तो हमने कहा कि आजकल हमको डर पुलिस से ही ज्यादा है, क्योंकि पुलिस ही ज्यादा से ज्यादा गलत काम करते हैं, इसलिए हमको पुलिस से ज्यादा डर है। त्या हवालदारला बोलवा, जर ऑर्डर मला पोस्टाने पाठवा, मला थांबायला वेळ नाही। नाही नाही, ते काय बोलणार, ते घाबरलेत मला, ते काय बोलवणार मला। मी आदर सत्काराने त्यांच्याशी बोललो, पण ते घाबरते, त्याला काय करायचं। नाही नाही, मी त्यांना सांगतो, हो सर तुम्ही ऑर्डर पोस्टाने पाठवा, मी निघतोय। तुम्ही बसा, मी बोलवते त्यांना। माझ्याकडे वेळ नाही साहेब, मी देशासाठी काम करतो, पगार न घेता, पगार घेत नाही मी। आम्ही देशासाठीच काम नाही, करून तुम्ही आलो. पगार घेता, मी पगार घेत नाही। पोस्टाने पाठवायचे का order तुम्हाला? हा, तुम्हाला जसं email पाहिजे, पण पाठवतो तुम्हाला, पोस्टाने पण हा। पाठवतो. आणि तुम्हाला जर कायदा कळत नसेल मी तुमच्याकडे येईन, तर मी माझ्याकडे या। तुमच्याकडे- मी नक्की, 100% मी तुमच्याकडे सेमिनार्स येतो. मी सेमिनार्स हो, कंडक्ट करतो। मला वेळ भेटत नाहीये, नाही वेळ तर भेटत तुमच्याकडे नसेल पहिलेच तुम्हाला सर, वेळ भेटत फोन नसेल केला तर असता. मला प्रश्न करायचे नाहीत, विचारायचं। नाही, मी विचारतो तुम्हाला, हा. मी तेच सांगतोय। लक्षात आलं पण का? आता हे सगळे असं असल्यानंतर काम कसं करू शकतो? कसं आता का? मला सांगा, मी- 2 मिनिटं मला मी- सांगा. मी बेकायदेशीर काम मी करतोय जर का? काम करतोय, मी फेसबुक रेकॉर्डिंग पण मी करतोय, तर मी काम करू का मी- फेसबुक रेकॉर्डिंग? कशाला करायचं? काय रेकॉर्डिंग ठीक चालू आहे, ते आहे। जाऊ द्या। आता मी काय बोलतो तुम्हाला, ऐका, तुम्हाला तुमची ऑर्डर मी बाय पोस्ट किंवा बाय ईमेल तुम्हाला पाठवून देतो। हा, आणि त्याच्यामध्ये लिहायचं की मी हा, काय हिअरिंगला reason? आलेलो, हो, yes, yes, त्यांच्या ते सगळं आत घेतलेलं आहे. गेलेलो, ते Yes, yes, घाबरले आणि तुम्हाला त्यांनी अटेंडन्स शीट देऊ का? अटेंडन्स तुमची कशाला अटेंडन्स, माझी हिअरिंग घेतली तर मी कशाला अटेंडन्सची साईड नाही, करू? मग तुम्ही आता म्हणताय, मग घेतले अरे अटेंडन्स घेतलेली आहे. अटेंडन्स घेतले तर आर्ग्यू करा। हा? तुम्हाला सांगतो. बरं, मला तुमच्याशी वैयक्तिक तुमचं काही नाही तुम्ही तुम्ही हुकुमाचे गुलाम आहात, मला काही प्रॉब्लेम नाही। बरं, मी आता व्हिडिओ माझा बंद करतोय आणि मी आता निघालो आहे। मी त्यांना सांगितलंय की तुम्ही जे पाहिजे ते आदेश पास करा, घाबरून मला ते भेटले नाहीयेत आणि मला न भेटता ते ऑर्डर पास करतायत। हा त्यांच्यावर मोठा गुन्हा होणार आहे, बिकॉज ज्युडिशियल अथॉरिटी 219 खाली यांच्यावर गुन्हा होऊ शकतो, हे त्यांनी लक्षात घ्यावं। आणि जय हिंद।